लातूर जिल्ह्यातल्या औराद शहाजणी भागात मोठ्या प्रमाणात पाऊस झालाय। त्यामुळे औराद शहाजणी भागातले अनेक रस्ते वाहून गेले। तर महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवरची शेती आता पाण्याखाली गेली आणि याचा मोठा फटका शेतातल्या मूग, उडीद आणि सोयाबीन यासारख्या पिकांना बसलाय। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी वैभव बालकुंदे यांनी। आपण औराद शहाजणी परिसरामध्ये आहोत। आपण पाहू शकतो की 2 दिवसाच्या पावसामध्ये मोठ्या प्रमाणात जे आहे ते शेतकऱ्याचं नुकसान झाल्याचं पाहायला मिळतं। या ठिकाणच्या अनेक ठिकाणचे जे रस्ते आहेत ते सुद्धा वाहून गेले, त्यामुळे लोकांना जीवघेणा प्रवास करावा लागत। आपण दृश्यामध्ये पाहू शकता की जे महिला जे आहेत ते या रस्ता वाहून गेला याच ठिकाणावरून ते ये जा करतात। आपण जर पाहिलं दुसरीकडे या ठिकाणची जी शेती आहे ते पूर्ण तळ्याचं स्वरूप या ठिकाणचं आलेलं आहे, त्यामुळे प्रचंड नुकसान या भागामध्ये झालेलं आहे। आपल्यासोबत शेतकरी आहेत, आपण शेतकऱ्यांना विचारा, काय सांगाल, काय नुकसान? मी शिवपुत्र शंभुलिंग आगरे, माझी 22 एकर जमीन या तेरणा आणि मांजराच्या संगमेवर आहे। आम्हाला नदीकाठी जमीन असल्यामुळे पूर काय आम्हाला नवीन नाही, पण गेल्या सोमवारी जो कालचा पूर आलेला होता हा फक्त आणि फक्त कर्नाटकच्या कोंगडी बॅरेजवरील कर्नाटकच्या पाटबंधारे विभागाच्या ढिसाळ नियोजनामुळे आला होता। आलेला हा कालचा पूर स्थानिक पाऊस, नदीपात्रातलं पाणी आणि ओढा नाल्याचं पाणी एवढंच पाणी होतं। कुठल्याच मोठ्या प्रकल्पातून मांजरा असेल किंवा माकणी असेल कुठलंही डिस्चार्ज नव्हतं। एवढं पाणी आम्हाला आल्यानंतर शेत जमिनीमध्ये येत नाही, हा आम्हाला आतापर्यंत आमचा अभ्यास आहे। तिथं 3 गेट आहेत, 3 गेट पैकी त्यांनी 2च गेट ओपन केले, तिसरं गेट त्यांनी ओपन केले नाहीत। तांत्रिक काही बिघाड झाल्यामुळे त्यांनी त्याकडे लक्ष दिलं नाही, त्याच्यामुळे बॅकवॉटरमुळे आमचं पूर्ण या ठिकाणी नुकसान झालंय। तर मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, त्यामुळे महाराष्ट्र सरकारने याकडे लक्ष द्यावं अशी त्यांची मागणी आहे। वैभव बालकुंदे, जी मीडिया, लातूर।